Hi friends, today we discuss our unit Fundamentals of Design of Elements of Machine Design subject. Myself S.D. Farande from Yeshwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji. I am working as a lecturer in Mechanical Engineering Department. Today we discuss the points of factors to be considered for selection of material in designing machine element, materials possessing specific mechanical property, and machine parts with suggested materials and designation of different materials. Factors to be considered for selection of material in designing of machine element. म्हणजे एखाद्या मशीन एलिमेंट मध्ये जो लागणारा मटेरियल आहे तो मटेरियल सिलेक्ट करत असताना कोणकोणत्या फॅक्टर्सचा आपण विचार करत असतो. फर्स्ट वी विल कन्सिडर द अवेलेबिलिटी. अवेलेबिलिटी मीन्स व्हॉट? जे मटेरियल आपण डिझाईन केलेलं आहे जो मशीन एलिमेंट त्यासाठी लागणारा मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे की नाही हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे. जर मार्केटमध्ये अवेलेबल असेल तरच तो आपण वापरणार आहे, जर नसेल तर आपल्याला वापरता येणार नाही. त्यामुळे अवेलेबिलिटी त्या मटेरियलची खूप महत्त्वाची आहे. मटेरियल शुड बी इझिली अवेलेबल इन मार्केट. कॉस्ट, द मटेरियल शुड बी अवेलेबल ॲट चिपर रेट. म्हणजे तो जो मटेरियल आहे तो मटेरियल एका चिपर रेटला अवेलेबल आपल्याला व्हायला पाहिजे. मटेरियलची कॉस्ट जर वाढली तर डेफिनेटली प्रोडक्शन कॉस्टही वाढणार आहे. लक्षात आलं? कारण त्यामध्ये परत बाकीच्या प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत, वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत, प्रोडक्शन प्रोसेस आहे. त्यामुळे मटेरियलची कॉस्ट ही सुरुवातीला कमीच असायला पाहिजे. कमी कॉस्टमध्ये ते मटेरियल आपल्याला मिळालं पाहिजे, चीप रेटमध्ये मिळायला पाहिजे. फिजिकल प्रॉपर्टीज लाईक कलर, डेन्सिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, मेल्टिंग पॉईंट, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज अँड स्पेसिफिक हीट. ह्या ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या फिजिकल प्रॉपर्टीज आपल्याला त्या मटेरियलमध्ये कोणकोणत्या लागणार आहेत त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि त्या प्रॉपर्टी त्या मटेरियलमध्ये असायला पाहिजेत आपल्याला रिक्वायर्ड प्रॉपर्टी. त्याचप्रमाणे मेकॅनिकल प्रॉपर्टी सच ॲज स्ट्रेंथ, डक्टिलिटी, मॅलेबिलिटी, टफनेस अँड हार्डनेस. म्हणजे त्या पर्टिक्युलर मटेरियलची स्ट्रेंथ काय आहे, डक्टिलिटी काय आहे हे सगळं सुद्धा आपण बघणार आहे. त्या प्रॉपर्टीचा सुद्धा आपण विचार करणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग इज म्हणजेच काय? मॅन्युफॅक्चरिंग इझी. मॅन्युफॅक्चरिंग इझी होण्यासाठी त्या मटेरियलमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज असायला पाहिजे, त्याच्या कोणकोणत्या ॲबिलिटीज असायला पाहिजेत. फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरियस ॲबिलिटीज सच ॲज कास्टेबिलिटी, वेल्डेबिलिटी, मशनेबिलिटी, फॉर्जेबिलिटी, सरफेस प्रॉपर्टीज आर कन्सिडर्ड. म्हणजे एखादा मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करत असताना तो कास्टिंग व्यवस्थित होते की नाही, त्या मटेरियलचं वेल्डिंग होते की नाही, त्याचं ह्या गोष्टी सुद्धा आपण कन्सिडर करणार आहे. करोजन रेजिस्टन्स, डेफिनेटली कुठलाही मटेरियल जर असेल ज्यावेळी आपण ॲज अ मशीन एलिमेंट वापरणार आहे तो करोजिव्ह रेजिस्टन्स असायला पाहिजे. मटेरियल शुड बी करोजिव्ह रेजिस्टन्स. प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल शुड नॉट चेंज ऑर डिटेरिओरेट विथ टाइम. म्हणजे सर्टन टाइम गेल्यानंतर, सर्टन इयर गेल्यानंतर त्या मटेरियलच्या प्रॉपर्टीमध्ये कुठलाही चेंज व्हायला नको आहे किंवा डिफॉर्मेशन कुठलेही व्हायला नको आहे सुद्धा आपण विचार करत असणार आहे. These are the some materials showing here having the mechanical properties. Instead of this, some more material may be available in market, but we will take some best material for the mechanical property. Means what? Steel and rubber having the best elasticity, mild steel, aluminum, copper and tin having a ductility, cast iron having a best mechanical properties, brittleness, and lead, soft steel and aluminum having the malleability property. These are the some machine parts for suggested some materials. Means for helical spring, oil tempered carbon steel, chromium, vanadium alloy steel are mostly used. And for shaft purpose definitely mild steel is used. And for hydraulic cylinders plain carbon steel, steel casting or aluminum alloys are used. For clutch spring plain carbon steel with manganese like 64C4 means this is the designation. Here also for crankshaft alloy steel is used and this is the designation for alloy steel. We will discuss in our upcoming slides what is the designation. These are the some machine parts used for materials.
Designation of different materials. First, ferrous material. In ferrous material there are four: magnetite, hematite, limonite and siderite. And magnetite is represented by Fe2O3. Hematite is represented as Fe3O4. Limonite is represented as FeCO3 and siderite is represented as Fe2O3 H2O in bracket H2O. These are the designation for this ferrous material. Next, for cast iron, in that first one is the grey cast iron. In that Fg200 means what? Fg is represented as a grey cast iron with टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ 200 मेगापास्कल. म्हणजे पहिले जे दोन लेटर आहेत एफजी रिप्रेझेंट करणार आहे ग्रे कास्ट आयर्नला आणि 200 ही जी आहे ही त्या मटेरियलची टेन्साइल स्ट्रेंथ असेल मेगापास्कल मध्ये म्हणजेच न्यूटन पर एमएम स्क्वेअर मध्ये. आता फॉर एक्झाम्पल यातले एक्झाम्पल घेऊ आपण. Fg350 मीन्स व्हॉट? ग्रे कास्ट आयर्न. Fg रिप्रेझेंटेड ॲज ग्रे कास्ट आयर्न विथ टेन्साइल स्ट्रेंथ ऑफ 350 मेगापास्कल. For malleable cast iron also, in malleable cast iron there are three types: white malleable represented as Wm, black malleable Bm and pearlitic malleable Pm. What is the meaning? Bm300 means what? Black malleable cast iron. Bm represented as a black malleable cast iron with same as the previous grey cast iron. 300 represented as a tensile strength of 300 megapascal means Newton per mm square. Here nodular or spheroidal cast iron, in that Sg represented as a spheroidal graphite cast iron with minimum tensile strength 450 is the tensile strength Newton per mm square. In addition that 10 is the percentage elongation means 10% elongation. So we'll take one example here. Sg 400/15 means what? Sg means spheroidal graphite cast iron with minimum tensile strength of 400 Newton per mm square and 15 is the 15% elongation. Steel designated on the basis of mechanical properties. Fe290. Fe means steel. Fe represented as a steel with minimum tensile strength of 290 Newton per mm square, and here FEE, capital E comes here. Capital E shows the yield strength, means steel with minimum yield strength of 230 Newton per mm square or 220 Newton per mm square. म्हणजेच E हा लेटर जर आला तर आपण घेणार आहे मिनिमम यील्ड स्ट्रेंथ आणि E नसेल तर असणार आहे बाय डिफॉल्ट टेन्साइल स्ट्रेंथ. Steel designated on the basis of chemical composition. 35C8. First one is the 35C8. In that 35 is the percentage of carbon, means steel with 0.35% carbon, means 35 divided by 100 we will take here 0.35 and 8% 0.8% manganese, 0.8% manganese. This 8 we will go to divide by 10. म्हणजे या 8 ला आपण 10 ने डिवाइड करणार आहे, 35 ला 100 ने डिवाइड करणार आहे. ते त्यामधले कंटेंट असतील स्टील मधले. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं 50C4 मीन्स व्हॉट? स्टील विथ 0.5% कार्बन and 0.4% manganese. Free cutting steel 10C8S10 means what? Steel with 0.1% carbon, 10 divided by 100, 0.1% of carbon. C8 means what? 0.8% manganese and S means sulfur. Sulfur is 0.1%, means for this 10 divided by 100, 8 divided by 10 and for this 10 divided by 10.
In some cases, instead of sulfur, lead should be used for this last digit. Next one is the alloy steel. They are designated as figure indicating 100 types of percentage of carbon and chemical symbol for alloying element followed by figure for its average percentage content multiplied by a factor as given below. म्हणजे या ठिकाणी हे जे अलोइंग एलिमेंट दिलेले आहेत ह्या अलोइंग एलिमेंटचा मल्टिप्लाइंग फॅक्टर 4 असणार आहे, ह्या अलोइंग एलिमेंटचा मल्टिप्लाइंग फॅक्टर 10 असणार आहे आणि ह्या अलोइंग एलिमेंटचा मल्टिप्लाइंग फॅक्टर 100 असणार आहे. आता हे डेझिग्नेशन कसं आहे, मीनिंग काय बघा. पहिलेच एक्झाम्पल घेऊया आपण. 40 Cr4MO2 means what? 40 is the carbon percentage. How much carbon percentage? Divided by 100 means alloy steel. This is the alloy steel having 0.4% carbon, and the Cr means chromium. How much chromium? Chromium multiple factor is 4 means 4 divided by 4 1% chromium, and molybdenum 2. For this molybdenum, what is the factor? Multiple factor 10 means 2 divided by 10. How much? 0.2 molybdenum, 0.2%, like this. High alloy steel. High alloy steel is represented by the starting with capital X. Means what? Here, as per our last designation, alloy steel 30 Cr13 means what? 30 is the carbon percentage, 0.3% carbon alloy steel having, and chromium having a 13% chromium. In that, this is the X20 Cr18 Ni2 means what? X is represented as a high alloy steel having carbon percentage of 20 divided by 100, 0.20, and chromium having 18% and nickel having 2%. In that, don't go to the divide by 10 for these factors for high alloy steel. Last one is the high speed tool steel. It is represented by the starting designation with XT means what? XT represented as a high speed tool steel. 72 is the carbon percentage divided by 100, 0.72, and the W18 means what? W is the 18%, and Cr chromium is the 4%, and V1 means V is the 1%. This is the designation for high speed tool steel, and this is the standard designations as per the Indian standard. Okay, to get latest videos and notification, please subscribe, like this YouTube channel. Thank you.